जरांगे पाटलांच्या उपोषणाला सुरुवातीपासूनच आम्ही व्यक्तिशः आणि सहकाऱ्यांनी पण पाठिंबा दिला आणि इथं बार्शी तालुक्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं पहिलं पाऊल हे आनंद काशीदांनी पहिल्यांदा उचललं आणि समाजात जनजागृती करण्याचं कामसुद्धा त्यांनी ह्या नुसत्या आंदोलनाच्या निमित्तानं नाही, पूर्वीपासूनच हा विषय त्यांनी हाताळलेला आहे आणि जरांगे पाटील साहेबाचा पहिल्यापासून पाठिंबा आहे. मी पूर्वी पण तसं जाहीर केलेलं आहे. नारायण राणे समिती जी होती त्याही वेळेस आम्ही म्हणजे मी स्वतः त्यावेळेस आमदार असताना त्या मोर्चात सहभागी होतो. नागपूर अधिवेशनात सुद्धा आम्ही आमदारांचा मोर्चा काढलेला होता. विधानसभेत दुसऱ्यांदा ज्यावेळेस फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना या विषयावर मी विधानसभेत माझे विचार मांडलेले आहेत. ते आता तुटेपर्यंत आणण्यापेक्षा याचा कुठंतरी सोक्षमोक्ष लावून एकूणच समाजामध्ये जी अस्वस्थता वाढीस लागलेली आहे ती ह्या प्रश्नाचं सोडवणूक करून कमी करावी असं मी त्यावेळेस मांडलं. तेही आरक्षण दिलेलं वर सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, त्याच्या खोलात जाण्यापेक्षा आता याच्यातनं निश्चितच जरांगे पाटलांमुळं न्याय मिळण्याची शक्यता वाढलेली आहे आणि त्यांना तो मिळावा अशी माझी मनोमन इच्छा आहे.